प्रतिभा राणी वर्सेस सूरज कुमार ही जी केस आहे 1985 मध्ये, याच्यामध्ये त्याने श्रीधन जे आहे या श्रीधनाच्या बाबतीमध्ये एक स्पष्टीकरण दिलेलं आहे. आणि ते स्पष्टीकरण असं आहे की श्रीधन जी आहे ही महिलेला तिच्या लग्नामध्ये किंवा लग्नाच्या आधी तिला मिळालेलं असेल तर तिच्या ताबा तिच्या वडिलांकडे असू द्या, नवऱ्याकडे असू द्या किंवा अन्य कुठल्या व्यक्तीकडे असू द्या, तिच्या कुटुंबातल्या कुठल्याही व्यक्तीकडे जर हा ताबा असला तरी सुद्धा श्रीधन जी आहे ती जेव्हा मागेल तेव्हा तिला द्यावं लागेल. तिचा हक्क जो आहे हा निरपक्ष हक्क अशा स्वरूपाचा हक्क आहे, तो तुम्हाला डावलता येणार नाही, हे स्पष्ट ह्या केसमध्ये म्हटलेलं आहे. आणि त्यामुळे श्रीधनाची जी काही व्याप्ती आहे किंवा जी स्पष्टता आहे ती सुप्रीम कोर्टाने ह्या केसमध्ये स्पष्ट केली आहे. त्याच्यावर दुसरा एक रश्मी कुमार वर्सेस महेश कुमार, या केसमध्ये सुद्धा पती पत्नी हे एकत्र राहतात म्हणून तिला मिळालेलं श्रीधन हे संयुक्त मिळकत होऊ शकत नाही किंवा एकत्रित मालकी प्रस्थापित करता येणार नाही. तिला मिळालेली जी काही संपत्ती असेल किंवा तिला मिळालेले जे काही दान असेल किंवा तिला मिळालेलं जे काही गिफ्ट असेल याच्यावर नवरा हा कधीही हक्क सांगू शकत नाही किंवा ती जी काही मिळकत आहे ती दोघांची जॉईंट मिळकत होऊ शकत नाही. तर ही स्पष्टता सुप्रीम कोर्टाने या केसमध्ये दिलेली आहे.